नमस्कार, मी रेश्मा मोरे. पुस्तक वाचणं हा नुसता छंद नाही, तर आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांच्या शोधात असतो. सततच्या वाचनाने समृद्ध होत जातो. वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी साहित्य उत्सव प्रसारित करत आहे पुस्तकांविषयीची उत्सुकता वाढवणारं हे प्रसारण पुस्तक जत्रा, ज्यामध्ये पुस्तकांचं समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. तर ऐकूयात साहित्य उत्सवचं हे विशेष प्रसारण पुस्तक जत्रा. साहित्य उत्सवच्या सर्व साहित्य रसिकांना नमस्कार. मी आज आपल्यासाठी आणखी एक नवीन पुस्तक घेऊन आलो आहे. पुस्तकाचं शीर्षक आहे विन्स्टन चर्चिल. लेखक वि.गो. कानेटकर. विगोंची पुस्तकं ही विशेषतः ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवर किंवा इतिहासावर जास्त भारदस्तपणे दिसतात आणि त्यापैकीच एक पुस्तक म्हणजे विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना एक कल्पना आहे की ते एक इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यांची पर्सनॅलिटी चांगली होती, त्यांचं काम चांगलं होतं, पण तो नेमका माणूस होता तरी कसा? असं कोणतं रसायन होतं की ज्यामुळे तो इतका मोठा झाला? असं काय होतं त्यांच्यामध्ये की तो जगाच्या इतिहासात अमर झाला? अशा या विन्स्टन चर्चिलबद्दल आज आपण पुस्तकाचं परीक्षण किंवा समीक्षण करण्यापेक्षा त्यांचा परिचय करून घेऊया. योगायोगाने पुस्तकाचाही परिचय होईल आणि त्यांच्याही जीवनावर थोडं बोलता येईल. विन्स्टन चर्चिल यांचा जन्म एका लॉर्ड घराण्यात झाला. त्यांचे वडील अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. तशी त्यांच्या चरितार्थासाठी त्यांच्या आईने तरतूद करून ठेवली होती, परंतु विन्स्टनला युद्धामध्ये भाग घ्यायची खूप खुमखुमी होती आणि म्हणून त्यांनी ब्रिटिश घोडदळात कमिशन मिळवून लेफ्टनंट म्हणून त्यांनी युद्धात भाग घेतला, तोही भारतात वायव्य सरहद्द प्रांतात. जेव्हा 96-97 म्हणजे 1896-97च्या काळात तिथे बंडाळी माजली, तेव्हा ब्रिटिश फौजेचे एक भाग म्हणून विन्स्टन चर्चिल यांना तिथे युद्धामध्ये प्रत्यक्ष भाग घेता आला. त्यांना राजकारणात तेवढीच गोडी होती. वायव्य सरहद्द प्रांतावर युद्ध सुरू असतानाच त्यांचं वास्तव्य बराच काळ बँगलोरच्या छावणीत होतं आणि तिथे त्यांची सेवा ज्या भारतीयांनी केली, त्यावेळी भारतीय लोकांचं वागणं, बोलणं, राहणं कसं आहे त्यावर खूप छान उत्तम असं वक्तव्य त्यांचं आहे. वायव्य सरहद्द प्रांतात जी लढाई झाली पठाण आणि ब्रिटिशांची, त्यावर त्यांचं एक पुस्तक आहे. याचा अर्थ ते उत्तम लेखक म्हणून सुद्धा त्या काळात प्रसिद्धीस पावत होते. त्यांची काही पुस्तकंही प्रसिद्ध आहेत, जसं वर्ल्ड क्रायसिस, रिव्हर वॉल, स्टोरी ऑफ माय अर्ली लाईफ वगैरे वगैरे. अशी बरीचशी पुस्तकं त्यांनी लिहिली आणि त्या पुस्तकातून येणारा पैसा त्यांनी स्वतःसाठी कधीच ठेवला नाही. राजकारणामध्ये भाग घ्यायचा होता, परंतु राजकारणासाठी आपल्याकडे पैसा नाही. त्या काळामध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जर तुम्हाला निवडून जायचं असेल तर स्वखर्चाने जावं लागत असे आणि अट अशी होती की ज्याला कोणाला पार्लमेंटसाठी उभं राहायचं आहे त्याची स्वतःचं आयुष्य स्वतःच्या बळावर पोट भरता येईल एवढी मिळकत त्याची असावी, ती तर त्याची होती. परंतु या पार्लमेंटमध्ये जाताना कुठलाही पैसा आपल्याला मिळणार नाही. उलट पक्षी निवडून गेल्यानंतर ज्या पक्षात
साठी आपण काम करू, त्यांना किमान 100 पाऊंड प्रतिवर्षी वर्गणी म्हणून देणगी दाखल द्यावी लागत असे. आणि ही वर्गणी देत असताना हा पैसा मिळवायचा कसा, तर त्यांनी एक शक्कल लढवली. ते जागोजागी भाषणं करतात. त्या भाषणातून येणारा पैसा, पुस्तकाच्या प्रकाशनातून आणि विक्रीतून येणारा पैसा त्यांनी जमा केला आणि तो जमा केलेला पैसा त्यांच्या मित्राकडे ठेवून त्याने सांगितलं की यातून येणारं जे व्याज आहे, या व्याजावर मला या निवडणुका लढायच्या आहेत. आणि त्याप्रमाणे ते पुढे सरसावले, पार्लमेंटेरियन झाले. त्यांनी बरीचशी चांगली कामं केली आहेत. मग ती लेबर एक्सचेंज ॲक्ट असो किंवा स्त्रियांना मतदाराचे हक्क मिळवून देणं हो. त्यांनी नौदल मंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी युद्धमंत्री म्हणून काम केलं आहे. पंतप्रधान म्हणूनही त्यांनी काम केलं. गृहमंत्री म्हणून सुद्धा विन्स्टन चर्चिल यांनी काम केलेलं आहे. ते हुजूर पक्षाचे असले तरी मजूर पक्षातही त्यांचा तसा दबदबा होता. पण लोकांना हुजूर पक्ष मंजूर नव्हता, मान्य नव्हता. पण विन्स्टन चर्चिल मात्र लोकांना आवडत असत. तसं विन्स्टनचं एक दोनदा त्यांना पराभवाचाही सामना करावा लागला. वाणीने प्रखर असणारा हा माणूस कुठलीही जबाबदारी स्वीकारण्यास कधी डगमगत नसे. एखादी चूक झाली, कुठे पराभव झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची संपूर्ण तयारी ही विन्स्टन चर्चिल स्वतः घेत. पण एखादं चांगलं काम झालं तर मात्र त्याचं श्रेय ते इतरांना देत. असा हा माणूस. बोल्शेविकांबद्दल त्यांची मतं फारशी चांगली नव्हतीच. बोल्शेविक म्हणजे लोकशाहीला कलंक आहे. मुक्त पार्लमेंटमध्ये किंवा मुक्त लोकशाहीला तो एक खूप मोठा अडसर आहे असंच ते मानत. आणि अशा पद्धतीची भाषणं त्यांची जाहीररित्या होत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय सरकारचं नेतृत्व करत असताना पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी अमेरिकेशी आपले खूप चांगले संबंध राखून ठेवले. त्याचा फायदा त्यांना झाला. युद्ध आघाडीवर ब्रिटनला अमेरिकेची ऐनवेळी मदत झाली आणि युरोपमध्ये युद्धाचं पारडं फिरलं. अमेरिकेच्या सैन्य तुकड्या आणि दारुगोळा, शस्त्रास्त्र यामुळे इंग्लंडची जी काही फजिती झाली असती ती ऐनवेळी टळली. रूझवेल्ट आणि चर्चिल यांची मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्याचा युद्धासाठी खूप मोठा फायदा झाला. या महान नेत्याचं आपल्या मायभूमीवर खूपच प्रेम होतं. 500 बॉम्बचा वर्षाव इंग्लंडवर होत असताना लोकांना धीर देणारा हा माणूस युद्धजन्य परिस्थिती निवडल्या शहरामध्ये फिरून तिथे परिस्थितीची पाहणी करत असे. हाऊस ऑफ कॉमन्सची बिल्डिंग उद्ध्वस्त झाली असताना तिथं पुनर्बांधकामाची जबाबदारी त्यांनी घेतली. तशा प्रकारचे आदेश देऊन पुन्हा हे लोकशाहीचं मंदिर उभं राहिलं पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती. युद्धाच्या काळात युद्ध चालू असतानाही हाऊस ऑफ कॉमन्स कधीही शांत किंवा ठप्प राहिलं नाही. त्यांच्या बैठका नियमित होत असत. आणि त्याचं कारण ते की लोकांना धीर मिळावा, लोकांमध्ये विश्वास राहावा, लोकांनी अशांत होऊ नये किंवा विचलित होऊ नये. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व असणारा हा विन्स्टन चर्चिल दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया यांच्या वर्चस्वाखाली संपूर्ण जग येत होतं. आपलं संपूर्ण साम्राज्य आता
काहीही कामाचं नाही याची त्यांना संपूर्णपणे जाणीव होती. आपल्याकडे सगळंच आहे, पण आर्थिक स्थिती इंग्लंडची पूर्ण खिळखिळी झाल्यामुळे आपण आपली कुठलीही बाजू आपल्याला मांडता येत नाही याचीही त्यांना जाणीव होती. आणि म्हणून नाईलाजाने अमेरिका जे म्हणेल ते त्यांना मान्य करावं लागलं. आणि अशातच आपल्या साम्राज्यात समाविष्ट झालेल्या कॉलनीज म्हणजे गुलाम देश, त्यांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून आरडाओरड सुरूच होती. त्यात भारतसुद्धा मागे नव्हता. भारतासारख्या देशाला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर ते अवश्य द्या, पण तिथे अराजकता फैलणार नाही, माजणार नाही याची काळजी घ्या, असं ठणकावून सांगणारे विन्स्टन चर्चिल. त्यांच्या मते मुसलमान आणि हिंदू यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपापसात विवाह किंवा कुठल्याही अशा पद्धतीचे संबंध नाहीत. आणि भारताची फाळणी करून आपण त्यांना नेमकं काय देतो आहोत असा खडा सवाल हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पंतप्रधान ॲटलींना त्यांनी विचारला होता. परंतु बहुमत ॲटलींचं असल्यामुळे चर्चिल आणि हुजूर पक्षाचं तेव्हा ऐकलं गेलं नाही. परंतु त्यांना तिटकारा होता तो त्यांच्या विरुद्ध बंडाळी करणाऱ्यांचा. विशेषतः समाजवादी बोल्शेविकांबद्दल नको त्या थराला जाऊन विन्स्टन बोलत असत. त्याचा फटकाही त्यांना बसलाच. आणि त्यानंतर 1951 नंतरच्या निवडणुकांमध्ये जेव्हा पुन्हा हुजूर पक्ष सत्तेवर आला तेव्हा पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी सर्वप्रथम जर काही केलं असेल तर ते सर्व पार्लमेंटेरियन्सचे भत्ते, त्यांना मिळणारे मानधन यात कपात केली आणि त्यानंतर आर्थिक शिस्त इंग्लंडमध्ये लागू केली. दरम्यानच्या काळात आपलं साम्राज्य जे आहे त्यात बऱ्याच देशांना स्वातंत्र्य देण्याचं काम सुरू होतं. आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय त्यांनी कधीच बदलले नाहीत. सर्वच कंपन्यांचं खाजगीकरण जे होतं त्याचं पब्लिक सेक्टर युनिट्समध्ये रूपांतर त्या सरकारने केलं होतं, तेही त्याने बदललं नाही. केवळ पोलाद आणि रेल्वे सोडून बाकी सगळ्याच कंपन्या सरकारी मालकीच्या होत्या. अर्थात त्याचं कारण आर्थिक शिस्त हेच होतं. कारण युद्ध संपलं आणि इंग्लंडसह कित्येक देशांवर अमेरिकेचं कर्ज मात्र वाढत गेलं. आणि या कर्जातून मुक्त व्हायचं असेल तर देशाला आधी आर्थिक शिस्त लागली पाहिजे असे म्हणणारे विन्स्टन चर्चिल किती दुर्दम्य आणि दूरदृष्टीचे होते तेही आपल्या लक्षात येतात. आता या पुस्तकाबद्दल विन्स्टन चर्चिल यांच्याबद्दल कितीही बोललो तरी ते कमीच ठरेल. कारण त्यांचं काम इतकं मोठं आहे. या पुस्तकामध्ये चरित्र लिहिताना विगो कानेटकरांनी त्यांच्या योग्यतेला पुरेसा न्याय दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांना त्यांनी उद्धृतसुद्धा केलेलं आहे, जेणेकरून एखाद्या व्यक्तीचं पूर्ण व्यक्तिमत्व उलगडून दाखवत असताना कोणतीही एक बाजू सांगण्यापेक्षा त्यांच्या सर्वच बाजू तिथे सांगता आल्या पाहिजेत. आणि त्यात विगो कानेटकर पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. असं हे उत्तम पुस्तक. आणि या पुस्तकामध्ये विन्स्टन चर्चिल यांचं जे व्यक्तिमत्व उलगडून दाखवलं आहे ते अतिशय उत्तम असं आहे. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य हे किती सुखावह होतं त्याबद्दल खूप छान चर्चा इथे आलेली आहे.
एवढंच नव्हे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लिहिली गेलेली पत्र इतरत्र कुठेही आढळत नाहीत, परंतु त्यांचा संबंध रेफरन्स या पुस्तकातून आपल्याला नक्की वाचायला मिळेल. आणि असं हे उत्तम पुस्तक आपणही वाचावं असं मला वाटतं. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.